पांडुरंग शास्त्री आठवले यांचा स्वाध्याय परिवार माहीतच असेल असा भारतीय माणूस शोधून सापडणार नाही. कधीतरी जय योगेश्वर म्हणून कोणीतरी स्वाध्यायी आपल्याला भेटलाच असेल. स्वाध्याय परिवाराचं प्रणेते अन तत्वज्ञ अशी ज्यांची ओळख. पांडुरंग शास्त्री आठवले यांना रेमन मॅग्सेसे टेम्पलेटंट पुरस्कार, गांधी पुरस्कार, टिळक पुरस्कार, पद्मविभूषण अशा विविध पुरस्कारानं गौरवण्यात आला आहे. त्यांचा जन्मदिवस स्वाध्यायी परिवार जगभर मनुष्य गौरव दिन म्हणून साजरा करतात. त्यांच्या कार्याची धावती ओळख करून देण्याचा हा एक प्रयत्न. पांडुरंग शास्त्री आठवलेंसारखी माणसे समाजाचे नुसते भूषण नसतात. त्यांच्यासारख्यांच्याच कार्यामुळे समाजाला एक आगळा वेगळा अर्थ प्राप्त होतो. त्यांच्यामुळेच समाजात आशेचा किरण दिसतो आणि म्हणूनच स्वाध्यायाची ध्वजा लाखो स्वाध्यायी परिवार देश विदेशात मिरवताना दिसत आहेत. पांडुरंग शास्त्री आठवलेंचा जन्म 19 ऑक्टोबर 1920ला रोहे या कोकणातील गावी झाला. त्यांचा जन्मदिवस स्वाध्यायी मनुष्य गौरव दिन म्हणून साजरा करतात. पारंपरिक शिक्षणाबरोबर सरस्वती संस्कृत पाठशाळेत संस्कृतच्या व्याकरण बरोबर न्याय, वेदांत, साहित्य त्याचबरोबर इंग्रजी साहित्याचा अभ्यास पांडुरंग शास्त्री यांनी केला. त्यांना रॉयल एशियाटिक सोसायटी मुंबई या संस्थेनं सन्माननीय सभासद पद देऊन सन्मानित केले होते. या ग्रंथालयात त्यांनी कादंबरी विभाग सोडून सर्व मानव्य शाखेतील प्रमुख लेखकांचे प्रसिद्ध ग्रंथांचे अध्ययन केले. वेद, उपनिषदे, स्मृती, पुराणे यावर चिंतन केले. श्रीमद भगवद गीता पाठशाळेत माधवबाग मुंबईत पांडुरंग शास्त्री यांनी पवित्र व्यासपीठावरून नियमितपणे न चुकता वैदिकांचा तेजस्वी जीवनात वे ऑफ लाईफ, वे ऑफ वर्शिप अँड वे ऑफ थिंकिंग याचा विचार सतत दिला. त्यांचे तेजस्वी विचार ऐकण्यासाठी डॉक्टर, वकील, प्राध्यापक, अभियंते, व्यापारी, मालक, मजूर, कारागीर, कलाकार, कर्मचारी, कोट्याधीश, विद्यार्थी, शिक्षक, समाजसेवक, राजकारणी, अर्थतज्ञ, मानसशास्त्र विद्वान, अज्ञानी, तरुण, वृद्ध, स्त्रिया, पुरुष आपापले प्रापंचिक जगे बाजूला ठेवून मांडीला मांडी लावून भावपूर्ण अभिवादन करून एकमेकांना भेटत असतात. स्वाध्याय हा पंथ नाही, पक्ष नाही, गट नाही, संप्रदाय नाही किंवा धर्म नाही. स्वाध्याय ही एक संस्था देखील नाही. मग स्वाध्याय आहे तरी काय? स्वाध्याय ही एक प्रवृत्ती आहे, चळवळ किंवा आंदोलन नाही. वृत्तीला मुख्य श्रेष्ठ बनवते आणि मनुष्याला श्रेष्ठाचा, भगवंतांचा बनवते. तिचे नाव प्रवृत्ती. स्वाध्याय म्हणजे प्रभूचे काम करण्याची प्रवृत्ती. स्वाध्याय म्हणजे धर्म व संस्कृती समजवणारा खरा दृष्टिकोन. स्वाध्याय म्हणजे समजूतदारपणा. स्वाध्याय म्हणजे विवेक. स्वाध्याय म्हणजे ध्येय आदनिष्ठा. स्वाध्याय म्हणजे जीवननिष्ठा. स्वाध्याय म्हणजे कर्तव्य परायणता. स्वाध्याय म्हणजे प्रभू प्रेम. स्वाध्याय म्हणजे स्वचा अभ्यास. स्व म्हणजे शरीरात असलेले चैतन्यत्व, त्याला चिकटलेला अहम व इच्छा. स्वतःचा स्व ओळखणे, दुसऱ्यांचा स्वबद्दल आदर बाळगणे आणि त्याचा अभ्यास करणे म्हणजे स्वाध्याय. कोणत्याही प्रकारच्या लाभाची अपेक्षा न ठेवता स्वाध्यायाचे कार्य चालते. स्वाध्यायाच्या कार्यासाठी पांडुरंग शास्त्रींनी ऐकणे, भेटणे, विचार करणे आणि सोडणे या चतुर्सूत्रीची बैठक तयार केली. याच्यावत मानव मात्राचा आत्मविश्वास मानव मात्राचा आत्मविकास साधण्याच्या ध्येयातून स्वाध्यायाची निर्मिती झाली आहे. जीवनातील श्रेष्ठतम संबंध जो प्रभू प्रेम त्याची प्राप्ती करण्याचे ध्येय समोर ठेवून स्वाध्यायाची पायाभरणी केली. आपल्या प्रवचनाद्वारे त्यांनी एक विचारसरणीचा श्रोता वर्ग तयार केला.
तो श्रोता वर्ग जाणतो की साधुत्वाची निर्मिती झाल्याशिवाय आत्मविकास साधणार नाही. वसुधैव कुटुंबकम ची वृत्तीची जोपासना करण्याचा प्रयत्न त्यांचा विचार करतो. कोणत्याही लाभाशिवाय आठवड्यातून एकदा भेटणे, विकासाच्या बाबतीत जे काही ऐकायचे असेल त्याचा विचार करायचा, स्वाध्यायात बसल्यावर व्यवहारी वृत्ती, स्थिती, अधिकार, स्नान विसरून त्यामुळे सर्व एका पित्याची लेकरे आहोत ही भावना वाढीस लागते. स्वाध्याय करून काय फायदा आहे असा प्रश्न विचारला जाणं शक्यच आहे. स्वाध्यायाचा दिव्य दृष्टिकोनातून क्षण, भुंगर, नश्वर असा कोणताही फायदा स्वाध्यायीला नको असतो. स्वाध्यायानं सर्वांना आशा, स्फूर्ती, धैर्य मिळते. स्वतःचं जीवन विकास होईलच असा दृढ आशावाद निर्माण होतो. सुखदुःखे समेत कृत्वा या गीता मंत्राद्वारे स्वाध्यायींना सतत स्फूर्ती मिळते. केलेले फुकट जात नाही हा दृढ विश्वास असल्यामुळेच त्यांचे अखंड धैर्य अधिकच वाढते. स्वाध्याय काय करतो? स्वाध्याय प्रत्येक व्यक्तीत आत्मगौरव निर्माण करतो. स्वाध्याय प्रत्येक व्यक्तीला कृतिशील बनवतो. स्वाध्याय मानवातील भेदभाव दूर करतो. जात, वर्ण, संप्रदाय किंवा पंथ यांना महत्त्व न देता सर्व एकाच पित्याची लेकरे आहेत आणि आपल्या रक्ताच्या संबंधांपेक्षा उच्च असा रक्त बनवणाराचा संबंध आहे याचा अनुभव आणून देतो. जगात जन्मलेली कोणतीही व्यक्ती हीन नाही, अस्पृश्य नाही हे समजावतो. स्वाध्याय माणसामध्ये कार्योत्सव वाढवितो. स्वाध्यायी माणूस एकांतात चित्त एकाग्र करून भक्तीद्वारे आंतरिक विकास साधतो आणि समूहात फिरून कर्मयोग करून बहिर्भक्तीद्वारे स्वतःचा विकास साधतो. स्वाध्याय भक्तीचे खरे ज्ञान देते. भक्ती ही केवळ कृती नाही तर ती एक वृत्ती आहे याची जाणीव स्वाध्यायाने येते. स्वाध्याय ऐक्य भावना दृढ करतो. सर्व स्वाध्यायी एकाच परिवारातील समजतो. आमचे एक दैवी कुटुंब आहे. त्याचबरोबर स्वाध्यायाद्वारे येणारी गुणसंपत्ती कोणती? कृतज्ञता. कोणत्याही प्रकारच्या अपेक्षेशिवाय केलेल्या कामाच्या प्रेमाची कदर करणे म्हणजे व त्यासाठी काहीतरी करीत राहण्याची वृत्ती म्हणजे कृतज्ञता. भगवंताबद्दल, संस्कृतीबद्दल, गुरूंबद्दल, आई वडिलांबद्दल, कुटुंब, समाज आणि राष्ट्राबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे मानवाचे कर्तव्य आहे. अस्मिता, मी आहे याचे भान असले पाहिजे. मी करू शकतो, बनू शकतो, बनवू शकतो, बदलू शकतो, उभे करू शकतो, प्राप्त करू शकतो या वृत्तीची भान म्हणजे अस्मिता. मी मोठा आहे तसाच दुसराही लहान नाही, तुच्छ नाही याचे नाव अस्मिता. तेजस्विता. जो बापुडा नाही, दीन बनत नाही, लाचारी करीत नाही अन बिचारा राहत नाही तो खरा तेजस्वी. भावपूर्णता. मानव जीवनाचा 2/3 भाग भावानं भरले आहेत. 1/3 भाग भोगाचा आहे. भावपूर्णता हे विकसित मानवाचे द्योतक आहे. आपले भावजीव समृद्ध करणे आणि दुसऱ्याचे भावजीवन पुष्ट करणे हे भगवंताचे कार्य आहे. समर्पण. सुगंधी बनलेले जीवन प्रभुचरणी समर्पण करते. स्वाध्यायाचे फलित म्हणजे स्वयंशासित, प्रभू प्रेमी, आत्मश्रद्धावान, पुरुषार्थ प्रिय, शास्त्र विचार जपणारा, संस्कृती प्रेमी जीवन लाभलेला समाज स्वाध्यायीनं तयार करायचा आहे. जेथे कृतीपेक्षा वृत्तीला, वस्तूंपेक्षा विचाराला, भोगापेक्षा भावाला, स्वार्थापेक्षा समर्पणाला, व्यक्तीपेक्षा संघाला, सभ्यतेपेक्षा संस्कृतीला, परिणामापेक्षा प्रयत्नांना, शक्तीपेक्षा सत्वाला, तर्कापेक्षा तत्वाला आणि धनापेक्षा धर्माला प्रतिष्ठा असेल असा समाज स्वाध्यायींनी बनवायचा आहे. 1992 मध्ये त्यांना टिळक पुरस्कार मिळाला.
तो पुरस्कार देताना समाजाचे 1992 मध्ये त्यांना टिळक पुरस्कार मिळाला. तो पुरस्कार देताना तेव्हाचे राज्यपाल म्हणाले होते, विद्वत्ता आणि दैवी शक्तीचा संगम झाल्यावरच समाजाचं आणि देशाचं हित सुरक्षित राहते. पांडुरंग शास्त्री आठले यांची शिकवण सर्व समाजानं आचरण्यात आणण्याची गरज आहे. पांडुरंग शास्त्री हे आजच्या युगातील दैदिप्यमान आशेचा किरण आहे. आयुष्यच बदलून गेले असे सांगणारे अगदी माळी आदिवासी, उच्च विद्या विभूषित अशिक्षित कितीतरी विविध जाती जमातींचे माणसे बंधुभावानं या परिवारात दिसतील. ते या परिवाराचं मोठं यश मानले पाहिजे. स्वाध्यायी परिवाराचे विविध प्रयोग आहेत. तत्वज्ञान विद्यापीठातून ठाणे पारंपरिक शिक्षणाबरोबरच संस्कृती वेदांचा अभ्यास याचे शिक्षण इथं दिले जाते. मत्स्यगंधा प्रयोग, योगेश्वर ऋषी अमृतालयम, भक्त फेरी, बाल संस्कार केंद्र, युवा केंद्र, भगिनी केंद्र, प्रवचन केंद्र